नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीत आज 5वा दिवस होता. तर 2 डिसेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी आज भरती झाली 2 डिसेंबरला. तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर जे आज काही मुलांनी जे विद्यार्थी मित्रांनो चुका केल्या त्यामुळे त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. तर मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि रनिंग निघाल्यानंतरची ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी काय होत आहे, कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जात आहे ग्राउंड झाल्यानंतर, त्याचबरोबर जे या ठिकाणी नोटरी लागत आहे का, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे का, त्याचबरोबर जे या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर उंची किती लागत आहे, त्या ठिकाणी काही मुलं ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी उंचीमध्ये काढत आहे, छातीमध्ये काढत आहे. तर उंची छाती किती ग्राउंडच्या अंदर घेतली जात आहे, तर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी किती टाइम देण्यात आला होता आज आणि सेकंड ग्रुपसाठी किती टाइम देण्यात आला होता. तर टोटल आज जे 2 डिसेंबरला एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि किती मुलं टोटल त्यांनी घेतले ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. 2 डिसेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीत आज ग्राउंड झालं 2 डिसेंबरला जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी. तर सर्वात पहिली चुका मुलांनी कोणकोणत्या केल्या ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो. तर आज काय विद्यार्थ्यांना असं वाटलं त्यांच्या हॉल तिकीटवर 2 डिसेंबर तारीख होते, ते मुलं सकाळी 2 डिसेंबरला ग्राउंडवर आले तर त्यांना आर्मीवाल्यांनी डायरेक्ट घरी पाठवून दिलं. म्हणजे सांगायचं एवढंच की ज्या विद्यार्थ्यांचं 2 डिसेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं रात्री 1 डिसेंबर पासून ग्राउंडवर हजर होते. म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रोसेस आहे ही 1 दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते. तर ज्या विद्यार्थ्यांचं 2 डिसेंबरला ग्राउंड झालं ते मुलं रात्री 1 डिसेंबरला रात्री 7-8 वाजतापासून त्या ठिकाणी जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी ग्राउंडवर ते हजर होते. म्हणजे सांगायचं एवढंच भरतीची जी प्रोसेस आहे ही 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते. तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल, आता ज्यांच्या हॉल तिकीटवर 3 डिसेंबर तारीख असेल तर त्या मुलांना 2 डिसेंबर रात्री 7 वाजता त्या ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच आर्मीची जी प्रोसेस आहे ही 1 दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते. त्याचबरोबर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर विद्यार्थ्यांना काल एंट्री दिली आणि एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट ते चेक करत आर्मीवाले. तर पहा, हॉल तिकीट आपले चेक केलं जात आहे, त्याचबरोबर आधार कार्ड चेक केलं जातं आणि नोटरी यामध्ये चेक केलं जात आहे. नोटरी जर नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते तिथून. ठीक आहे, तर नोटरी तुम्हाला कशी करायची ते सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर आज हे 3 डॉक्युमेंट पाहून विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली आणि ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना फक्त ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी आर्मीवाले बसून ठेवून राहिले आणि काही सूचना जे आहे ते महत्त्वाची देतात की आपले डॉक्युमेंट आपल्याजवळ ठेवायचे आहे, त्याचबरोबर जास्त बोलू नका, आपलीच एनर्जी खर्च होणार आहे. तर आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे त्या ठिकाणी. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी एक रांग त्या ठिकाणी उठवल्या जातात आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे हॉल तिकीट स्कॅन केल्या जात आहे मुलांचे, तर हॉल तिकीट सगळ्यांचे स्कॅन होणार आहे. आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे एक बॅच त्यांनी 100-100चे अशा बॅच त्यांनी नेल्या 2-3, तर त्या ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी सर्वात अगोदर ते बसून ठेवतात आणि सर्वात अगोदर त्या मुलांना आर्मीवाले त्या ठिकाणी माहिती देतात की आपल्याला कसं धावायचं आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, सर्व माहिती त्या ग्राउंडवरची देत आहे. आणि त्यानंतर जे 10-10च्या रांगेने ज्या ट्रॅकवर मुलांना बसवल्या जात आहे, तर एका बॅचमध्ये आज 100 मुले त्यांनी ट्रॅकवर बसवले. तर ट्रॅकवर त्यांनी जे ट्रॅकवर बसवते सर्वात अगोदर 100 मुलं आणि 100 मुलं बसवल्यानंतर त्या ठिकाणी ते गो म्हणत आर्मीवाल्यांना जसे गो म्हटलं तसे ज्या मुलं त्या ठिकाणी पळत आहे. तर आज एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो आज 47 मुलं घेतले एका बॅचमध्ये, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 19 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं घेतले. आणि एक अशी बॅच होती की त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 53 मुलं घेतले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 24 होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं होते. आणि ॲक्सिलेंटसाठी तो टाइम देण्यात आला होता, तर तो आज देण्यात आला होता
5 मिनिट 30 सेकंड पर्यंत जेवढे पण मुलं आले तेवढे त्यांनी ऍक्सिडेंट मध्ये घेतले। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, कारण की चांगले मुलं या ठिकाणी जास्त मुलं या ठिकाणी घेतले जात आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना इथं बसून ठेवलं जात आहे ग्राउंडवर, आणि जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांचा हात त्या बाल्टीमध्ये बुडवला जात आहे आणि त्यांना तिथून बाहेर केलं जात आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची जी प्रोसेस होता तर सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्का दिला जात आहे। या ठिकाणी ज्याने ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ऍक्सिडेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का या ठिकाणी दिला जात आहे। तर हे झाल्यानंतर आर्मीवाले एक त्या तिथून मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। तर नॉर्मल फॉर्म आहे तो, आपली पर्सनल माहिती त्या फॉर्मवर आपल्याला भरायची आहे। ठीक आहे, तर हे सर्व आपण पर्सनल माहिती भरल्यानंतर त्या ठिकाणी फोटोकॉड सुद्धा त्या फॉर्मवर चिपकावं लागत आहे। तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची त्या ठिकाणी काय होतं, लॉंग जम्प होत आहे, झिगझॅग होत आहे आणि 10 पुलअप्स होत आहे। तर 10 पुलअप्स काढले 40 गुण भेटणार आहे आणि 10 पुलअप्स पेक्षा जसजसे कमी पुलअप्स काढणार तसतसे कमी मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि पुलअप झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, उंची घेतलं जातं तर 168 सेंटीमीटर उंची पूर्ण त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि ज्यांचे 168 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर ते मुलं फेल होत आहे, अपात्र केल्या जात आहे, फेल केल्या जात आहे। ठीक आहे, तर ज्यांची सुद्धा 168 सेंटीमीटर उंची असेल तर त्यांची पूर्ण बसणार आहे इमानदारीने। ठीक आहे, आणि उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी छाती घेतला जातात, छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली त्या ठिकाणी भरली पाहिजे। ठीक आहे, आणि काही मुलं ऍक्सिडेंट मध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा उंची किंवा छातीमध्ये या ठिकाणी कटत आहे। ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी होतं विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे तर पहा, 10वीचा मार्कशीट लागत आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडल्या दाखला सुद्धा आपण म्हणतो, शाळा सोडल्याचा दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही सोबत। ठीक आहे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट सोबत न्यायचे आहे, डोमिसाइल तुम्हाला सोबत न्यायचे आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, पोलीस स्टेशन मधलं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते त्या ठिकाणी, ग्राउंडच्या अंदर चेक केलं जात आहे, ज्यांनी रनिंग काढली त्यांची चेक केलं जात आहे, आधार कार्ड चेक केलं जात आहे आणि 25 फोटो सोबत न्या। 25 फोटो ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी लागते आणि 25 फोटो मेडिकलच्या दिवशी लागते। त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, तर हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जात आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आर्मीवाले चेक करत आहे आणि मुलांपासून एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेतल्या जातात, तर एक झेरॉक्स सोबत न्या तुम्ही। आर्मीवाले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करत आहे आणि झेरॉक्स सुद्धा मुलांपासून घेता एक। ठीक आहे, तर हे सर्व झाल्यानंतर आणखीन एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे ते म्हणजे नोटरी, त्याला ॲफिडेविट सुद्धा म्हटलं जाते। तर नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, तर भरपूर मुलांना माहिती की नोटरी कायच्यावर करायला लागते, कुठं करायला लागते। तर तुम्ही स्क्रीनवर हा फॉर्म बघू शकता, जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता सायबर कॅफेमध्ये तर हा फॉर्म तुम्हाला सायबर कॅफेला दिलाय। तर हा फॉर्म घेऊन तुम्हाला जायचं आहे वकिलाच्या घरी, ज्यांनी सुद्धा केली नसेल नोटरी त्यांना सांगत आहे, ह्या फॉर्म घेऊन जात आहे वकिलाच्या घरी आणि त्याला म्हणत आहे की मला याच्यावर नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते आणि 100 रुपयातच नोटरी करून देते। तर तुम्ही नोटरी कुठे करू शकता, आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटरी करू शकता, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटरी करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। मुंबईमध्ये नोटरी केली तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण कसं आहे आपल्या इकडे कसा कमी पैसे घेते, पण ज्या ठिकाणी वेळेवर जर तुम्ही ॲडव्होकेटच्या जवळ गेले एकदम अडतीवर काम आलं तर मग जास्त घेऊ शकते त्या ठिकाणी। ठीक आहे, तर सांगायचं एवढंच की आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, आपल्या जिल्ह्यामध्ये कमी पैसे घेणार आहे, 100 रुपयातच नोटरी भेटते। जास्त जर वकिलांमधलं 500 घेतो 1000 घेतो त्याच्याजवळ करायची नाही, दुसऱ्या गल्लीमध्ये जाता, कारण की ॲडव्होकेटचे घरं वकिलाचे घरं जे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये त्याचे घर आहे, त्याच्या घरी जाऊन तुम्हाला नोटरी करायची आहे वकिलांच्या घरी। ठीक आहे, तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।